तर आता आईचं मत बघूया. आईला तर खरं काही माहीत नाहीये. माता ये. काय रे? बरं आज मी बघ ब्लॉग करतोय. हां हा. तर आज काय स्पेशल तुला माहितीच असेल. आज वहिनींचं मॅटर्निटी शूट आहे. हां तर तुला कसं वाटतंय? तुझी प्रतिक्रिया घ्यायला आलो तो. काय नाही, मस्त आहे, छान आहे. अच्छा. हां खरंच बोलते ना. हो म्हणजे काय, मला काय कौतुक नाही का काय? हां नाही कारण तुमच्या काळात नव्हतं ना असं काय. आमच्या काळात तसलं कशाचं काय काहीच नाही. तुम्हाला असं मॅटर्निटी शूट वगैरे नाही कधीच काय नाही, नाही. फक्त फोटो काढले. फोटो ह्यांचं भारी आहे ना. मजा आहे आताच्या मजा. आत्ताच्या काळात बघ ना एकदम छान आवडतात, व्हिडिओ बनवतात. खरंय. पटतं का तुला हे? न पट्ट्याला काय आता, हां जशी दुनिया तसं. बघा तुम्हाला कळलंच असेल आईला किती पटते काय पटते ते. काय माहिती का घरोघरी मातीच्या चुली. हा? आई ऐकलं का आता मी वर जाऊन आलो. हा. वहिनींना दाखवलं. हा. छान नटलेत बघ. हो का? हा चांगले नटलेत. काय आता पार्लरवाली बोलवली आहे, छानच मेकअप होणार. तुझी सासू तुला देत होती का नटून एवढं? सासू आमची बघायचीच नाही, तिला काही गोंधळ घाला. त्या असायच्या का इथं गावाला. बरोबर आहे. मग तुला कुठलं नटणं भेटलं? आम्हाला नटायची जरूरच नव्हती. अच्छा जी. नाही पण छान छान आवरले आता. आता आवरून निघणार आम्ही. बरं बरं बाबा. तर गाईज किती छान आनंदी आहे माझी आई. गाईज तुम्हाला माहिती माझ्या आईने खूप त्रास सहन केले आयुष्यात. म्हणजे अक्षरशः तिला कधी नटायला भेटलं नाही, तिला कधी आवरायला भेटलं नाही. ती सतत कामात व्यस्त असायची. त्याच्यामुळे ते तिला थोडंसं आनंद होत की माझ्या सुना छान नटतात, छान सगळं आवडतात. ते बघून तिला खूप छान वाटतं. हो हो नाही. हो म्हणजे काय, हां किती चांगली आहे. मग आहेच मोहिनी चांगली. मी कुठे चला आता आवडते मला तर.